हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यातील ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये विकसित केलं जात आहे, म्हणजेच डेव्हलप केलं जात आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी टिंबटिंब ही भारतीय लष्करासाठी एक स्वदेशी वाहनावर बसवलेली बहुस्तरीय काउंटर स्वार्म ड्रोन प्रणाली आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भार्गवस्त्र असं या प्रणालीचं नाव आहे, सिस्टमचं नाव आहे. लक्षात घ्या, सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड या कंपनीने हे विकसित केलेलं आहे. भार्गवस्त्र हे एक हार्ड किल प्रणाली म्हणून तयार केलेलं आहे, म्हणजेच ते लक्ष्याचे केवळ सिग्नल जॅम करण्याऐवजी त्याला पूर्णपणे नष्ट करतं, डिस्ट्रॉय करतं, एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. भार्गवस्त्र हे प्रस्तावित सुदर्शन चक्र हवाई संरक्षण प्रणालीला समर्थन देण्यासाठी आहे, जी 2030 पर्यंत विकसित होण्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. क्लिअर? तर पर्याय क्रमांक ए, भार्गवस्त्र ही भारतीय लष्करासाठी एक स्वदेशी वाहनावर बसवलेली बहुस्तरीय काउंटर स्वार्म ड्रोन प्रणाली आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ म्हणून कोणते घोषित करण्यात आलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सारनाथ, जे की एक प्राचीन बौद्ध स्थळ आहे, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याला या ठिकाणी 45वं या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याच्या अगोदरचं 44व्या क्रमांकाचं आहे भारतातील मराठा लष्करी भूदृश्य, जे की महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. त्याच्या अगोदर 43व्या क्रमांकाचे जागतिक वारसा स्थळ म्हणून मोईदाम्स, जे की दफन पद्धती आहेत आसाममधील. त्याच्या अगोदर 42 क्रमांकाचे आहेत होयसालांचे पवित्र समूह, जे की कर्नाटकमध्ये आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारचे हे सिरियल वाईज 42, 43, 44 आणि 45 क्रमांकाचे जागतिक वारसा स्थळे आहेत. लक्षात घ्या, सारनाथ जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे, याच्या समावेशानंतर आता एकूण भारतामध्ये युनेस्कोची जी काही संख्या झालेली आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची ती किती झाली आहे? 45 झाली आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? याच्याबद्दल काही 2-3 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. युनेस्को जागतिक वारसा समितीचे 48वे अधिवेशन दक्षिण कोरियातील बुसान या ठिकाणी पार पडले. उत्तर प्रदेशातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आता ताजमहल, आग्रा किल्ला आणि फतेहपूर सिक्री याच्यानंतर या ठिकाणी 4थ्या नंबरचं सारनाथला या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये एकूण 4 जागतिक वारसा स्थळे झाले आहेत, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सांगायचं तर एकूण 5 जागतिक वारसा स्थळे आहेत. कोणकोणते? अजिंठा लेणी, एलोरा लेणी, एलिफंटा गुहा, श्री छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंबईचा व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको समूह. क्लिअर? या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 2026 राष्ट्रकुल खेळामध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोल्डन गर्ल मीराबाई चानू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर? तर एम फॉर मीराबाई चानू, एम फॉर मणिपूर राज्याला या बिलॉंग करतात. तर मीराबाई चानू यांनी या ठिकाणी भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. यांच्याबद्दल किंवा या राष्ट्रकुल खेळाबद्दल काही पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. जसं की कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे? तर 23व्या क्रमांकाची. आयोजन करण्यात आलं आहे ग्लासगो, स्कॉटलंड या ठिकाणी. ध्वजवाहक आहेत मीराबाई चानू, मशालवाहक आहेत लवलीना बोर्गोहेन. लक्षात घ्या, कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकलं आहे झंडू कुमार या खेळाडूने, जे की पॅरा पॉवर लिफ्टर आहेत. लक्षात घ्या, त्याच्यानंतर काही पदके तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. मुथुपांडी राजा, जे की वेट लिफ्टिंगशी संबंधित आहेत, त्यांनी रौप्य पदक जिंकलं आहे. ऋषिकांत सिंग हे सुद्धा वेट लिफ्टिंगशी संबंधित आहेत, रौप्य पदक जिंकलं आहे. आणि मीराबाई चानू या देखील वेट लिफ्टिंगशी संबंधित आहेत, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. बरोबर? कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पहिलं सुवर्ण पदक आलेलं आहे वजन उचलणे, वेट लिफ्टिंग या खेळाच्या प्रकारामध्ये, जे की जिंकलं आहे मीराबाई चानू यांनी.
पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आजच्याच दिवशी 28 जुलैला आपण दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणून साजरा करत असतो. पॉइंट लिहून घ्या. पृथ्वीवरील हवा, पाणी, वनस्पती, खनिजे आणि वन्यजीव यांसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करणे हा या दिवसाच्या मागचा मुख्य उद्देश आहे. पर्याय क्रमांक बी, 28 जुलै हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, सीए दिवस, जीएसटी दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, दरवर्षी जागतिक हिपॅटायटिस दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हा दिवस देखील या ठिकाणी आजच्याच दिवशी 28 जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी साजरा करीत असतो, जागतिक हिपॅटायटिस दिवस. क्लिअर? याच्याबद्दल काही पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. मुख्य उद्देश काय, तर या ठिकाणी हा जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा करण्यामागचा तर लिहून घ्या. हिपॅटायटिसच्या संसर्गाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच लवकर निदान, प्रतिबंध आणि उपचारांना प्रोत्साहन देणे हा यामागील उद्देश आहे. हा दिवस नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर बारूक ब्लमबर्ग यांच्या जयंतीनिमित्त पाळला जातो. त्यांनी हिपॅटायटिस बी विषाणूचा शोध लावला आणि त्यावर पहिली लस डेव्हलप केली होती, विकसित केली होती. लक्ष्य काय आहे या ठिकाणी WHOच्या मते, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 2030 पर्यंत सार्वजनिक आरोग्याला धोका ठरणाऱ्या हिपॅटायटिसचे उच्चाटन करण्याचे ध्येय या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. तर दरवर्षी वर्ल्ड हिपॅटायटिस डे आपण 28 जुलैला साजरा करतो. 2026ची थीम आहे हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी कोणी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विश्वनाथन आनंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विश्वनाथन आनंद हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे या ठिकाणी अध्यक्षपद या ठिकाणी ते भूषवणार आहेत. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर लगेच बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नीलकंठ मिश्रा, इंडिया AI मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौरभ विजय, हवाई दलाच्या उपप्रमुखपदी आशुतोष दीक्षित, भारतीय विद्याभवन अध्यक्ष बनलेले आहेत बनवारीलाल पुरोहित, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATFच्या उपाध्यक्षपदी विवेक अग्रवाल, राष्ट्रीय अन्वेषण संस्था महानिरीक्षकपदी सुंदरराज पट्टीलिंगम, भारताचे सॉलिसिटर जनरल बनले तुषार मेहता, UK मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कनिष्क नारायण यांची नियुक्ती, नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनुराग जैन, IRCTCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत राहुल हिमालयीन आणि नवीन शिक्षण मंत्री बनलेत प्रल्हाद जोशी. आणि आपण आत्ताच पाहिलं आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, लक्षात घ्या. काल रात्री 7:30 वाजता आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये जे काही लेटेस्ट नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. वेळ काढून तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न लिहून घ्या. DRDOच्या कोणत्या प्रयोगशाळेने भारताचे पहिले स्वदेशी 350 किलो थ्रस्ट वर्गातील एक वेळ म्हणजे वन टाइम यूज वापरता येणारे टर्बोजेट इंजिन विकसित केलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, GTRE. GTRE म्हणजे काय? गॅस टर्बाइन रिसर्च इस्टॅब्लिशमेंट. बरोबर, गॅस टर्बाइन संशोधन संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. याचा उपयोग क्रूज क्षेपणास्त्रे आणि मानवरहित हवाई वाहने यासारख्या एकल वापर मोहिमांसाठी डिझाईन केलेले हे आहे. आणि या ठिकाणी मानवरहित हवाई वाहने म्हणजेच काय? UAV. UAVचा फुल फॉर्म काय? तर अनमॅन्ड एरियल व्हेकल. बरोबर बरोबर, तर UAV अनमॅन्ड एरियल व्हेकल असा याचा फुल फॉर्म होतो. DRDOच्या या ठिकाणी या GTRE प्रयोगशाळेने भारताचे पहिले स्वदेशी 350 किलोग्राम थ्रस्ट वर्गातील एक वेळ वापरता येणारे टर्बोजेट इंजिन विकसित केलं आहे. DRDO फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. स्थापना झाली 1958ला.
मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी, अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न, भारताने अलीकडेच कोणत्या देशाला इबोला सज्जता मजबूत करण्यासाठी 4.5 टन वैद्यकीय मदत पाठवलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने केनिया या देशाला इबोला सज्जता मजबूत करण्यासाठी 4.5 टन वैद्यकीय मदत पाठवलेली आहे. उद्देश काय, तर इबोला विषाणू विरुद्ध देशाची सज्जता आणि प्रतिसाद क्षमता बळकट करणे या उद्देशाने या ठिकाणी ही वैद्यकीय मदत पाठवली आहे. पुढचा प्रश्न, दुसरी भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाची भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्याची थीम होती पोझिशनिंग इंडिया ॲज अ ग्लोबल हायड्रोजन हब. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. गेल्या 21 इयर्समध्ये, गेल्या 21 वर्षामध्ये विश्व ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनाहत सिंग असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. अनाहत सिंगच्या आधी भारतीय स्क्वॉश क्षेत्रातील दिग्गज खेळाडू जोशना चिनप्पा हिने 2005 मध्ये वरिष्ठ गटामध्ये ही कामगिरी केली होती. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, या वर्षी या ठिकाणी आपल्या अनाहत सिंग यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. कशामध्ये, तर विश्व ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये. आणि त्यांनी कोणाचा पराभव केला आहे, तर इजिप्तच्या रुकैया सालेमचा पराभव करून विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने विनाशकारी वणव्यांमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली आहे, नॅशनल इमर्जन्सी घोषित केलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इटली. माफ करा, इटली नाही, पर्याय क्रमांक सी, स्पेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, लक्षात घ्या, अजून एकदा सांगतो, स्पेन या देशाने या ठिकाणी विनाशकारी वणव्यांमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली आहे. कारण काय, तर उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेची लाट, उच्च तापमान, सोसाट्याचे वारे आणि कमी आर्द्रता यामुळे याला या ठिकाणी चालना मिळालेली आहे. कोणत्या खंडामध्ये हा देश येतो, तर युरोप आफ्रिकामध्ये येतो. राजधानी आहे माद्रिद आणि वर्तमानमधील स्पेनचे पंतप्रधान आहेत पेड्रो सांचेज असं त्यांचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, जुलै 2026 मध्ये गंगा नदीवरील इलेक्ट्रिक बोट रूपांतरण प्रायोगिक प्रकल्प कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, गंगा नदीवरील इलेक्ट्रिक बोट रूपांतरण प्रायोगिक प्रकल्प वाराणसी शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताचा पहिला नदी गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थापित केला जाणार आहे? आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गुजरात की तमिळनाडू? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.